तरी आईचं झालंय वाटलं हे बरोबर वाटलं का कसं होतं कसं केलं एकदम ही आई कोकमची कढी बनवते आणि वाटण आणि हे सगळं जी उकडलेलं कोकम कच्ची टाकलेली त्यानं उकडून त्यातले बिया काढते आता मिरची टाकलेली आहे तर आपण आता जेव्हा वाटायचं रसा आहे आणि आपण जी कढी बनवली ती कढी हे नल्या बनलेल्या चपाती आणि आपण जी कढी बनवली ती आता खाण्यावर पिणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कशा सवा हसताना हसत पाहिजे तर तुमचा पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. आपण जे काल बघितले असणार आपण कोकमेवरती गेलो आणि कोकमेवरती कोकम आणलं त्याच्यामध्ये काही कोकम मी कच्ची पण घेतले होते तुम्ही बघितलं असणार व्हिडिओमध्ये. तर त्याच कोकमाची आज कोकम कढी म्हणून बनवतात. आपल्या कोकणामध्ये फेमस अशी असतं कोकम कढी, थोडी आंबट गोड लागतं थोडीशी. तर तीच आपण कच्च्या कोकमाची बनवण्यासाठी आपण घेत आहोत. आई बनवत आहे, आईने अर्धी तयारी केलेली होते का मी आताच उठलो आहे. तर बघूया आता कसं होतं ते सकाळ सकाळ बनवायला भेटतं की नाही. ते माझे पप्पा आहेत. पप्पा ओ पप्पा हाय करा. हां हाय. तर बघूया आता कशी कोकमाची कढी आई बनवते ती. तर पुढे व्हिडिओ बघूया आणि तुम्हाला टेस्ट करून पण सांगतो कशी कोकमाची कढी झाली ती. आणि एवढी कोकम आणली ती कोकमाची कढी बघूया. आईचं झालंय वाटलं हे बरोबर वाटलं ना कसं होतं आणि कसं केलं एकदम खूप टाइम लागला. मी शॉर्टकट मी तुम्हाला दाखवत आहे. मी घेतलंय वाटीमध्ये आता याचं काय करणार पुढे आता वगाने द्यायची. वगाणे म्हणजे फोडणी ना. फोडणी अशी काही लोकांना वगाणे म्हणजे माहिती नसते का फोडणी देऊन नंतर ते बारीक केले त्यामुळे टाकलं नाही सर्व. तर आपण आता किचन मध्ये भेटू. तयारी करता आणि जे आपण कोकम बांधलेले त्याचे बिया वगैरे साफ करून घेते. त्यांना गरम पाण्यात उकळून पहिले हे केलं ना. आणि बघा प्रॉपर बिया वगैरे सगळं काढून टाकते त्यातल्या. कारण ते फक्त त्याचं ते वरची साल असतं कच्च्याची त्याची पिक्की घेणार तुम्ही कच्च्याचे आहेत ना. कधी कुठे गेलं कोकम ते बघू शकतो. आपले कोकम आहेत. हे काल कोकम आणले ते हे कच्चे असतात आणि हे पिकलेले असतात. त्याच्या कच्च्यांची आहे कोकमची कढी बनवते आणि वाटण आणि हे सगळं जे उकडलेलं कोकम कच्ची टाकलेली त्यानं उकडून त्यातले बिया काढते त्यांची एक पेस्ट टाईप बनवते. बघू शकतो. आई आता तयारी करीत आहे. हे बघा सर्व कोकम जे आपण काल आणले त्याचे उकडून मी दाखवले तुम्हाला. तर त्याचे सर्व बिया काढून घेत आहे आणि ही पेस्ट सर्व आतमी टाकला जे आपण वाट्यावरती वाटलेले ते पाट्यावरती. मला वाट्यावरती काय येतं का वाटा आणि एकदम मिक्स सर्व करून तर वाटण सर्व मिक्स केलं सर्व बिया काढल्या ना. आणि त्यात मी काय काय टाकलं आहे गुळ टाकलं ना. हां गुळ टाकलेले. आणि आता आई तिकडे आपल्या आता गॅसवरतीच सर्व जेवण होतं. पहिले चुलीवरती व्हायचं पण आता फाटायला कोण जात नाही. तर गॅसवरती करतात आणि गॅसवरती ठेवलेलं आहे आपलं टोप. हे काय टाकलंस लसूण टाकलेलं आहे. आणि हे राय जिरा दाखव इकडे कॅमेरामध्ये दाखव तुला. इथे वरती इथे हे राय जिरा. आणि बघू शकता आता मी फोडणी पहिले देतात ना. मी फोडणी देत आहे. आणि इकडे पण एक पदार्थ होत आहे त्याचे आपण कधी ना कधी व्हिडिओ बनवू. माझा फेवरेट पदार्थ आहे. काय त्याला बोलतात खिमाट, वाऱ्याचा खिमाट. ते तुम्हाला कधी व्हिडिओ दाखवू. आपलं थोडं झोपलेलं म्हणून थोडं लेट झालं व्हिडिओ म्हणजे ह्याचीच फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. नाही नंतर कधी तुम्ही दाखवू. पण कधी गावात येऊ वाऱ्याचा खिमाट मस्त असतो. तुम्ही कधी खाल्ला असलं सांगा. तुम्हाला याची पण रेसिपी आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत आपण कोकमाची बघू कोकमाची कढी कशी बनतात ती. तर आता तेल टाकत आहे. मी कॉमेडी करतो. किती तेल टाकलास बापरे. तुम्हाला पाहिजे तसं टाका. नाही त्यांना पाहिजे तसं टाकतील ना. त्यांना मग मिरची मी बारीक करून घेतो. कशी बारीक करू बारीक हे करू
हो मा मी काय गॅस आहे ती. गॅससाठी जाते बारीक एकदम बारीक. तरी आता मिरची पण टाकलेली आहे. गावठी मिरची नाही मुंबातलं आणली मिरची. आणि काय कढीपत्ता होता का कढीपत्ता म्हणजे फोडणी टाईप देत आहे. लसूण मिरची कढीपत्ता तेल आणि राजजिरा ढाला. राजजिरा ढाला माझ्या टाकलास हा टाकला सॉरी राजजिरा पण टाकलेला आहे. आणि पाणी तुम्हाला पाहिजे थोडं पाणी टाका. नाही बघा प्रॉपर अशी कढी तयार केलेली आहे. त्याला कढी लागेल ना किती टाईम लागेल तुम्ही बाहेर यायला तर म्हणजे 5 किती मिनिटं टाइम ठेवायला लागते ना सांगा ठेवू शकता 5 मिनिटं 10 मिनिटं सांगू शकतास ना. 10 मिनिटात येईल तर 10 मिनिटात कढी. नंतर तुम्हाला जेव्हा जेव्हा बसेल ना तेव्हा याच्या पुढची दाखवतं कशी कढी झाली ती. जेवायला नाही पियाची अशीच जेवताना नको पिऊ. काय काय पिऊ आता हा काय इकडे आमच्या बनवलेला आहे वऱ्याचा खिमाट डोसा कुठं तो ते तुम्हाला कधी व्हिडिओ दाखवत त्याचे तो गुल असाच आहे. ठीक आहे बाकी तुम्ही व्हिडिओ नंतर तुम्हाला दाखवता जसं रेडी होईल तसं. आता हे तयार करून ठेवलेलं आहे. चांगली कशासाठी ही करतात उन्हात न काय उन्हाचा प्रॉब्लेम होतो म्हणून. उन्हाचा प्रॉब्लेम वगैरे नको व्हायला म्हणून ना. आणि गावठी एकदम चांगला झणझणीत उपाय जर तुम्हाला जास्त इकडे गावाला येऊन गरमी वगैरे होत असेल किंवा थकवा बिकवा आला असेल तर चांगली असते ना. तर बस पुढे व्हिडिओ बघितला कुणा नवीन व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. आणि पुढे नंतर तुम्हाला टेस्ट दाखवतं कशी आहे ती. तर पुढे तर कोकमची कढी बनून झाली आहे. तुम्हाला थोड्या वेळातच दाखवतो टेस्ट कशी आहे ती. आणि खूप छान असते टेस्ट. थोडी गोड आणि थोडी आंबट अशी टेस्ट असते. मी खूप खाल्लं आहे पहिल्यापासून. तर आता बघूया कोकम कढी रेडी होत आहे. आता टेस्ट करून तुम्हाला सांगतो थोड्या वेळातच कशी झाली ती. तर आपण आता जेवायला बसलो. वाटाण्याचा रसा आहे आणि आपण जी कढी बनवली ती कढी हे नल्या आहेत तळलेल्या चपाती आहे. आणि आपण जी कढी बनवली ती आपण आता खाणार आहोत पिणार आहोत. आणि ही कढी आहे बघू शकता खूप छान अशी बनवली आहे. सांगतो का मला बघूया आता कढी टेस्ट कशी आहे ती पहिले. कढीचा शेप बनवून घेऊ. छान कढी आहे बघू शकता एकदम पिवळी एकदम डाललीसारखी. ठीक आहे पुढे तुम्हाला सांगतो. पहिले जेवून घेतो मी. तर बस व्हिडिओ ही एवढीच होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला. आणि दुसरं काही कढी छान झालेली आणि खूप छान अशी कढी होती. टेस्ट करूनमध्ये तुम्हाला जर बनवायचं असेल तर नक्की बनवा. आणि खूप म्हणजे कोकम कच्ची कोकम असतात आणि त्या खूप उकडून बाकी तुम्ही दाखवते मसालामध्ये कुठून त्यांना ही करायचं असतं पाट्यावरती वाटून. बाकी काय नाही बाकी असे छोटे मोठे व्हिडिओ येत राहतील. आणि थोडा व्हिडिओ लेट येतील. आता गावी मुंबई गेल्यानंतरच व्हिडिओ येतील. बस असं तुमचं सपोर्ट दाखवत करा. आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा. नवीन कोणी असेल नक्की सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटू. टाटा बाय टेक केअर.